नमो नमः छात्राः, वेलकम यू बॅक टू गिरवाणवाणी. आज प्रिव्हियस इयर पेपर हे परीक्षेसाठी कधीही उपयोगाचे ठरतात, म्हणून तो एक पेपर आपण इथे बघत आहोत. तर आता नेहमीप्रमाणे इन्स्ट्रक्शन्स नीट बघून घ्यायचे आहेत. संस्कृतच्या पेपरसाठी खूप वेळ असतो, त्यामुळे सुवाच्य अक्षरामध्ये पेपर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि योग्य उत्तरं लिहू शकता तुम्ही. आता अर्थातच सुरुवात सुगम संस्कृतपासून आहे, तर तुम्ही इथे बघू शकता. पहिलं आहे प्रथम विभाग सुगम संस्कृतम चित्रम दृष्ट्वा नामाने लिखत. इथे तुमचे हे खूप छान मार्क आपल्याला इथे मिळू शकतात, कारण की वर्षभर वाचलेले चित्रपद कोशामधले जर वाचले नसतील तर अजून आता पण तुम्ही शांतपणे अभ्यास करू शकता. व्यवस्थित सगळ्यात सोपा पेपर हा जातो. आता पहिलं चित्र आपल्याला इथे दिसतंय योजिनी. जी पहिला आणि नी दीर्घ आहे हे लक्षात ठेवायचं आहे. दुसरं आहे धौतवस्त्रम. त्यानंतर हे चित्र थर्ड आपल्याला दिसतं इथे कुंडलिका. आणि पुढचं आहे 2 × 2 = 4, दॅट इज मल्टिप्लिकेशन इथे दिसत आहे आपल्याला. सो इट इज गुणयती. अशा प्रकारे तुम्हाला नंबर देऊन चांगल्या अक्षरामध्ये हे लिहायचं आहे. नंतर 2 मार्कासाठी आहे अक्षरैहि और अंकैहि लिखत. संख्याचा पेज परत एकदा तुम्ही वाचून काढायचं आणि लिहिण्याचा सराव करणं गरजेचं आहे, कारण की इथे तुमचं जर का स्पेलिंग चुकलं तर मार्क जाऊ शकतात. म्हणून इथे येणार आहे हे 63. तला हलंत आहे 9, म्हणजे 9 लिहायचे आहेत संस्कृतमधले. आणि पुढचं आहे 1/7. असं तुम्ही लिहू शकता. इथे तुमचे 2 मार्क पूर्ण तुम्हाला मिळून जातील जर न चुकता तुम्ही लिहिलं तर. त्यानंतर आहे समयस्तंभ मेलनम कुरुत पंचवादनम, म्हणजे आपल्याला जोडायचं आहे 5शी. आणि सपाद अष्टवादनम म्हणजे हे येणार आहे 8:15. तुम्ही इथे कॉलममध्ये व्यवस्थित पंचवादनमच्या पुढे 5 आणि सपाद अष्टवादनमच्या पुढे 8:15 असं लिहू शकता. त्याच्यानंतर आपला सुरू होतो द्वितीय विभाग गद्याचा. हे देखील खूप सोपं असतं. शक्यतो पहिल्या 2-3 धड्यांमधलेच आपल्याला इथे येतात आणि त्यामुळे ते धडे व्यवस्थित करून घ्यायचं आहे. चॅनलवरती देखील याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत, तुम्ही ते बघू शकता. आता पॅसेज हा नीट वाचून घ्यायचा आहे. बघा, गद्यांश पठित्वा निर्दिष्टाः कृतीकृत अस्ति एकं चंपकं नाम अरण्यम. अरण्ये चित्रांगो नाम मृगः एकाक्षो नाम काकः च स्नेहेन निवसतः स्म. एकदा चित्रांगः वने भ्रमन् केनापि शृगालेन अवलोकितः. क्षुद्रबुद्धिः नाम सः शृगालः स्वार्थहेतुना मृगेण सह मित्रताम् ऐच्छत्. अस्तंगते सवितरी क्षुद्रबुद्धिः मृगेण सह मृगस्य निवासस्थानं गतः. मृगशृगालौ दृष्ट्वा काको अवदत् सखे चित्रांगः कोऽयं द्वितीयः. मृगः अब्रुत जम्बुकोऽयम् अस्मत्सख्यम् इच्छति. काकः उपादिशत् अकस्मादागंतुना सह मित्रता न युक्ता. आता हे वाचताना तुम्हाला लक्षात ठेवायचे, पण ह्याच्यावरतीच इथे प्रश्न आहे बघा. कह कम वदती अकस्मादागंतुना सह मित्रता न युक्ता. हे कोणी कोणास म्हटलं आहे, तर इथे आपल्याला उत्तर दिसतंय की काकः उपादिशत, म्हणजे कावळा म्हणत आहे कोणाला, तर मृगाला. म्हणजे अशा प्रकारे लक्ष देऊन तो पॅसेज तुम्हाला वाचायचा आहे. तदाकर्ण्य जम्बुकः सकोपम आह. मृगस्य प्रथमदर्शने भवानमपि अपरिचितः एव आसीत्. यथायं मृगः मम बन्धुः तथा भवानपि. मृगः अब्रवीत्
अलम विवादेन वयं सर्वे आनंदेन एकत्र निवसामः काकेनोक्तम एवमस्तु. आणि कारण की वेळ खूप असतो त्यामुळे तुम्ही कंप्लीट पॅसेज रीड करू शकता. So this way you have to read full passage so that you can get answers easily. Now first question is avabodhanam त्रिणितः द्वे उचितं कारणं चित्वा वाक्यं पुनर्लिखित. For 2 marks this is. शृगालः मृगेण सह सख्यम इच्छति यतः. आता का त्याला सख्य हवं होतं तर शृगालः मृगमांसम खादितुम इच्छति शृगालः मृगे सिंहती. ऑफकोर्स त्याला खायचं असतं म्हणून करेक्ट आन्सर इज दिस वन शृगालः मृगमांसम. हे तुम्हाला इथे पूर्ण असं लिहायचं आहे कारण की पुनर्लिखत हे महत्त्वाचं आहे. म्हणजे पूर्ण वाक्य लिहिले तर तुम्हाला मार्क मिळणार आहे. शृगालः मृगेण सह सख्यमिच्छति यतः शृगालः मृगमांसम. हे सगळं पूर्ण इथे तुम्ही कंप्लीट करायचं आहे. नेक्स्ट आहे कह कम वदती अकस्मात आगंतुना सह मित्रता न युक्ता. आता इति काकः मृगम वदती असं आपल्याला पुढे लिहायचं आहे. इति काकः मृगम वदती आणि दंडक द्यायचा आहे तर तुम्हाला तिथे पूर्ण हा 1 मार्क मिळेल. पूर्ण वाक्येन उत्तर लिखित अरण्ये कौ निवसतः स्म हू वेअर लिव्हिंग इन द फॉरेस्ट. तर तिथे आपल्याला लिहायचं आहे की अरण्ये मृगः काकः च निवसतः स्म. असं पूर्ण लिहिल्यास हा पूर्ण 1 मार्क तुम्हाला मिळतो. त्यानंतर आहे शब्दज्ञानम. तर इथे तुम्हाला किती विभक्त्या लक्षात आहेत याची इथे चाचपणी या ठिकाणी होते. 2 तुम्हाला शोधून लिहायचे आहेत. पहिलं आहे गद्यांशात द्वे प्रथमा विभक्त्यंतपदे चित्वा लिखत. आता प्रथमा विभक्तीची पदं याच्यातली कुठली आहेत तर तुम्ही गद्यांशात बघू शकता. इथे अरण्यम चंपकम नाम अरण्यम हे पण वनम वने वनानी प्रमाणे प्रथमा विभक्ती आहे. आणि दुसरं आहे मृगः. ही आपल्याला इथे प्रथमा विभक्तीची नावं लिहायची आहेत. आणि मृगः. पुढे आहे गद्यांशात विशेषण विशेष्ययोः मेलनम कुरुत. आता भ्रमण कोण होता कोण फिरत होता तर चित्रांगः मृग फिरत होता ना. आणि अस्तंगते सवितरी. तर हे व्यवस्थित समोरासमोर मॅच करून लिहायचं आहे. केनापी पूर्वपद उत्तरपद. तर केनापी मध्ये विग्रह येतो केन प्लस अपी. एवढं लिहिल्याने तुम्हाला पूर्ण मार्क मिळतो. आणि इथे जंबुकः जंबुकः प्लस अयमने तो संधी झालेला आहे जंबुकोयम. अशा प्रकारे ह्याचे पूर्ण मार्क इथे आपल्याला मिळू शकतात. खूप सोपा पेपर असतो. अगदी शांतपणे पेपर सोडवू शकता तुम्ही. नेक्स्ट आहे गद्यांशम पठित्वा निर्दिष्टाः कृतीः कुरुत. आता हा सैव परमाणू याच्यातील उतारा आहे. तर अर्णवः जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशति तस्य पिता विज्ञानस्य प्राध्यापकः सः पुस्तकपठने मग्नः तस्य पार्श्वे उत्पीठिकायां सूक्ष्मेक्षिका वर्तते. अर्णव म्हणतो पितः अस्माकम् उद्यानात् जपाकुसुमम् आनीतं मया कियन्तः सूक्ष्माः तस्य परागकणाः. पिता म्हणतात सूक्ष्मेक्षिकया पश्य तेषां कणानां रचनामपि द्रष्टुं शक्नोषि. अर्णवः तथा करोति किं दृष्टवान् त्वया. अशा प्रकारे हा पूर्ण पॅसेज आहे. तर आता तुमचा झालेलाच असेल. आपण अवबोधनम बघूया त्याच्यातले आन्सर्स लिहायचे आहेत. तर
उचितं पर्यायं चित्वा वाक्यं पुनर्लिखित। एतद् विश्वं डॅश निर्मितं तंडुलेभ्यः परमाणुभ्यः। बघा इथेच आपल्याला दिसते की एतद् विश्वं परमाणुभ्यः निर्मितः। सो इथे आन्सर येणार आहे परमाणुभ्यः निर्मितम। आणि अर्थात इथे वाक्य पुनर्लिखित दिलेलं आहे म्हणून हे पूर्ण वाक्य तुम्हाला असं लिहायचं आहे। अर्णवः उद्यानात डॅश गृहीत्वा प्रविशति कमलम और जपाकुसुमम। अर्थात तो जपाकुसुम घेऊन आलेला आहे, कमळ तर तिथे मिळालं नाहीये त्याला, म्हणून आन्सर येणार आहे इथे जपाकुसुमम। पुढे आहे वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत। आता परमाणवः सूक्ष्मेक्षिकया दृश्यन्ते, तर हे असत्य आहे कारण पॅसेजमध्ये दिलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। ते परमाणवः तु सूक्ष्मेक्षिकया अपि न दृश्यन्ते, त्यामुळे हे वाक्य असत्य आहे। एषः गद्यांशः कस्मात् पाठात् उद्धृतः। एषः गद्यांशः, ते आन्सर लिहू शकता तुम्ही। एषः गद्यांशः स एव परमाणुः पाठात उद्धृतः, अशा प्रकारे लिहिता येईल। पुढे दिलेलं आहे प्रवाही जाल पूरयत। आता अर्णवने प्रथम काय आणलेलं आहे, तर इथे लिस्ट दिलेली आहे त्यांनी। तंडुला आनयती, सूक्ष्मेक्षिकया पश्यति, जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशति और परमाणु विषये पृच्छति। तर आपल्याला आन्सर लिहायचं आहे, पहिल्यांदा तो जपाकुसुम घेऊन येतो ना, सो दिस इज जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशति, दिस इज फर्स्ट। ते मावणार नाहीये, मी असंच लिहिते आहे। सेकंड आहे सूक्ष्मेक्षिकया, नंतर तो बघतो, सो दिस इज सूक्ष्मेक्षिकया पश्यति। देन थर्ड इज asks by curiosity regarding परमाणु, so this is परमाणु विषये पृच्छति। and fourth one is तंडुलान आनयति। नंतर त्याला बाबा त्याचे एक्सप्लेन करतात। सो दिस वे यू हॅव टू कंप्लीट। नेक्स्ट ई सेक्शन मध्ये गद्यांश वाचायचा आहे आणि सरलार्थ लिहायचा आहे। आता जनरली पॅसेज हा नाट्य उतारा येतोच येतो, त्यामुळे जर केला नसेल तर अजून पण तुम्ही त्याच्यातले ॲटलिस्ट 2 तरी उतारे करा, कारण की खरं तर तुम्ही ऑप्शनला दुसरा धडा टाकला असेल तर हे 3ही उतारे करणे गरजेचं आहे, जर जास्ती पूर्ण मार्क मिळवायचे असतील तर। अदरवाईज याच्यातले आणि नक्कीच येतात, त्यामुळे हे पॅसेजचे उतारे काही करून ठेवा व्यवस्थित। वैखानसः राजानम अवरुद्ध्य राजन आश्रम मृगोयम न हंतव्यः, हा पहिलाच उतारा आहे। तिथे वैखानस म्हणतो, याचा फोटो मी इथे देते कारण की इथे कंजेस्टेड होईल, सो व्हिडिओमध्ये पुढे असणार आहे, तुम्हाला बघायचं तर तुम्ही तिथे बघू शकता। आपण पुढच्या क्वेश्चनकडे आता जाऊ। माध्यम भाषा या उत्तर पण मी त्याच्यात लिहिलेलं आहे, तो फोटो मी ॲड करते। त्याच्यानंतर आहे तृतीय विभागः पद्य। विन्दन्तु नीतिनिपुणा यदि वा स्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वायुतेष्टं
अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा न्यायात पथप्रविचलन्ति पदम न धीराः. आता हे पण श्लोक काळजीपूर्वक वाचायचे आहेत, कारण की जेव्हा कृती आपल्याला करायची तेव्हा ह्याच्यातनंच उत्तर आपल्याला व्यवस्थित शोधून लिहायची आहेत. आता पहा, इथे दिलेलं आहे न्यायात पतः केन विचलन्ति, कोण बरं सोडत नाहीत मार्ग, तर इथे दिलेला आहे न धीराः. सो आन्सर इज न्याय न विचलन्ति धीराः. त्याच्यात पुढे येणार आहे निरस्त पादपे देशे, हे मॅच करायचं आहे. आणि श्लाघ्य कोण आहे तर अल्पदिही. नंतर आहे जालरेखाचित्रं पूरयत लोकयानवाहकः न याचकः आणि न निर्धनः. अशा प्रकारे तुम्ही हे कंप्लीट करू शकता. नंतर पद्यांशातली 2 द्वितीय विभक्ती अंतपदे लिहायची आहेत. आता इथे तुम्ही बघू शकता द्वितीय विभक्ती इथे कुठे येते, तर द्वितीय येते घंटाम किंवा धनम, ही पण द्वितीय विभक्ती आहे. माला माले माला हा, मालाम माले माला हा, अशा प्रकारे घंटाम घंटे ही द्वितीय विभक्ती आहे. सो त्याचं उत्तर येणार आहे घंटाम आणि धनम. नंतर परत संधी आपल्याला तिथे दाखवायचं आहे. पूर्वपदम लिखत अद्यैव मध्ये येईल अद्य अधिक एव आणि याच ते अयम, तर इथे येणार आहे याच ते प्लस अयम. त्यानंतर श्लोक पूर्ण लिहायचे आहेत. घटम भिंद्यात पटम छिंद्यात कुर्याद राजनरोहणम. हे तुमच्या पुस्तकामध्ये जसे आहेत तसे तुम्ही पाठ केलेले असणार आहेत आणि ते तुम्हाला इथे सुवाच्य अक्षरात लिहायचे आहेत. पाठीमागे दिसेलच तुम्हाला. नाहीतर तुम्ही पेपर जर हा सोडवलात थोडक्यात लिहून तर हे श्लोक लिहिल्याने नक्की यातलं काही रिपीट झालं तर तुम्हाला उद्या ह्याचा फायदा होऊ शकतो. सो घटम भिंद्यात पटम छिंद्यात कुर्याद रासभरोहणम हा तो श्लोक आहे. येन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत. पुढे येईल माध्यम भाषा सरलार्थ लिखत. सरलार्थ पण अगदी सोप्या शब्दामध्ये जसा तुम्ही प्रिपेअर केलेला आहे नसेल तर ॲटलिस्ट हे जे 2-3 पेपर तुम्ही सोडवले त्याचे सरलार्थ तरी तुम्ही लिहून बघा, कारण की तुम्हाला ते एक्झॅक्ट शब्दामध्ये मांडता आलं पाहिजे. त्याचं मीनिंग किंवा एक्सप्लेनेशन इथे एक्सपेक्टेड नाही आहे, तर एक्झॅक्ट शब्दामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. जसं की यद्ययावत ही ज्ञानाय वृत्तपत्रम पठेत सदा सर्वविध सुविद्यार्थम वाचनम उपकारकम. म्हणजे आपण इथे लिहू शकतो की वन शुड ऑलवेज रीड अ न्यूजपेपर indeed for an up-to-date knowledge. Thus reading is favorable for all sort of noble knowledge. सुविद्यार्थम म्हणजे नोबल नॉलेज इथे म्हटलेलं आहे. चांगल्या प्रकारच्या विद्येसाठी वृत्तपत्र वाचन आवश्यक आहे. मराठीवाल्यांनी असं लिहायचं की अद्ययावत ज्ञानासाठी नेहमी वर्तमानपत्र वाचावे. सर्व प्रकारच्या चांगल्या ज्ञानासाठी वाचन हे हितकारक आहे किंवा उपकारक आहे. तसंच पुढचं आहे षड्जमूला यथा सर्वे संगीते विविधाः स्वराः तथा मानवता धर्मम सर्वे धर्मा समाश्रिताः. म्हणजे जस्ट ॲज द डिफरंट काइंड्स ऑफ व्हॉइस नोट्स किंवा स्वर आपण म्हणू शकतो इन म्युझिक आर ऑल हॅविंग अ बेस ऑफ षडज, लाईकवाईज ऑल धर्माज रिसॉर्ट टू ह्युमॅनिटी. किंवा ज्याप्रमाणे संगीतात वेगवेगळे स्वर हे षडजातून निर्माण झालेले असतात त्याचप्रमाणे सगळे धर्म माणुसकीच्या धर्माच्या आधारे राहतात. अशा प्रकारे इथे आपल्याला सरलार्थ लिहायचा आहे. आता पुढे आहे भाषाभ्यास. चतुर्थ विभाग भाषाभ्यास पृथक्करण. मंजुषातः नामानी सर्वनामीच पृथक करूत. आता इथे आपल्याला दिसतंय की मम हे सर्वनाम आहे. त्यानंतर सह हे पण सर्वनाम येईल.
नदी आणि राजा, राजा हे नाव आहे, नामाच्या सेक्शनमध्ये येईल. नदी हे पण नाम आहे आणि पुढचं येईल एतस्मिन, हे सगळी सर्वनामे आहेत. अशा प्रकारे त्यांचं पृथक्करण आपल्याला करता आलं पाहिजे, डिफरन्शिएट. तर इथे तुम्हाला पूर्ण 2 मार्क ह्याचे मिळून जातील. नंतर आहे क्रियापद आणि धातुसाधित विशेषणाचे पृथक्कृत. आता इथे तुम्हाला दिसतंय की अकथयत हे पूर्ण क्रियापद आहे. कथयत. नंतर मुक्त, जेव्हा त इथं एंडिंगला येतं त्यावेळेस ते असतं धातुसाधित विशेषण. तसंच ती तह अंती हे एंडिंगला असतं, त्याला आपण म्हणतो क्रियापद. हे क्रियापदच येणार आहे, जानाती. आणि भेतव्यम, य तव्य आणि य त इत म्हणजे हे धातुसाधित विशेषण. सो भेतव्यम हे पण धातुसाधित विशेषण येणार आहे. आणि तू ताम अंतू हा लोट लकारचा प्रत्यय आहे, म्हणून हे पण येणार आहे क्रियापद. वहतू. अशा प्रकारे इथे हे पृथक्करण झालेलं आहे. नंतर संख्या और क्रम और आवृत्ति वाचकस्य योग्य पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. डॅश वेदाः वर्तन्ते, चत्वारः वेदाः वर्तन्ते. श्रीकृष्णः देवक्याः अष्टमम अपत्यम. इथे हे अष्टमम लिहायचं आहे. नंतर अहम एकम पाठम डॅश सम्यक पठामी. द्विवारम म्हणजे 2 वेळा मी वाचते. तर आपल्याला हे लिहायचं की मी 2 वेळा छान वाचून घेते. चत्वारः वेदाः वर्तन्ते. तर आहे समास विग्रहाणां समासनामभिः सह मेलनं कुरुत. किंचित जानाति इति. आता इथे तुम्हाला इति, जानाति इति म्हणजे उपपद तत्पुरुष येतो, तर तो उपपद तत्पुरुषशी जोडायचा आहे. जालस्य व्यवस्थापनम, जालस्य आपल्याला सांगतं की ही षष्ठी विभक्ती आहे, म्हणून ते येणार आहे षष्ठी तत्पुरुष. नंतर लगुडः हस्ते यस्य सह, यस्य सह येषां ते असा जेव्हा विग्रहमध्ये असेल तेव्हा तो बहुव्रीही समास असतो. आपल्या चॅनलवर पण समासाचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता डिटेलसाठी. कवयः च पंडितः च, जेव्हा च च ने सेपरेट असेल विग्रह तेव्हा त्याला आपण म्हणतो इतरेतर द्वंद्व. आणि अहनी अहनी प्रत्यहम अव्ययीभाव समास. आणि मानवता एव धर्म, मानवता हाच धर्म आहे विशेषण विशेष्य, म्हणून हा झाला कर्मधारय समास. मंजुषातः समानार्थक शब्दान विरुद्धार्थक शब्दान चित्वा लिखत. आता तुम्हाला शोधायचं आहे की इथे पेअर कोणती आहे. जसं की नक्रह बरोबर इथे समानार्थक दिलेला आहे मकरह, तो तुम्ही इथे लिहू शकता. हे 2 मार्क पूर्ण तुम्हाला मिळतील. स्तुतीच्या ऑपोजिट इथे निंदा दिसत आहे, सो ते निंदा ते तुम्ही लिहू शकता. कनकम म्हणजे येणार आहे सुवर्णम. आणि सत्यमच्यासाठी ऑपोजिट. खूप सोपे पेपरमध्ये ॲक्च्युली प्रश्न असतात आता, त्यामुळे अतिशय शांतपणे छानपैकी पेपर सोडवू शकता तुम्ही. त्यानंतर आता इथे आहे कर्तृवाच्यम किंवा कर्मवाच्यम, ते ओळखायचं आहे. तर जनरली आपल्याला माहिती आहे की जेव्हा प्रथमा कर्ता असेल त्यावेळेला कर्तृवाच्य असतं आणि तृतीयेमध्ये कर्ता असेल तर कर्मवाच्य असतं. सो इथे ऋतुभूपेन ही तृतीय विभक्ती दिसते, म्हणून हे झालेलं आहे कर्मवाच्यम. नंतर त्वम द्रष्टुम डॅश, त्वम बरोबर कधीही सी हा प्रत्यय येतो, सो शक्नोशी, शक्नोशी. वानराः डॅश फलानी खादन्ति, मधुराणी, कारण की विशेषण विशेष्य संबंध, सो हे येणार आहे मधुराणी. विशिष्ट विभक्तेः उपयोगम कृत्वा वाक्य निर्माणं कुरुत. तो लिहू शकता शिक्षकः छात्रेभ्यः कथां
कथयती. किंवा तुमचं जे पाठ केलेलं वाक्य असेल, फक्त एकच लक्षात ठेवायचे की ज्याला कथा सांगत आहोत आपण, काही सांगत आहोत, ती चतुर्थीमध्ये असणार आहे. नंतर अलम. अलमला कधीही तृतीयेची अपेक्षा असते, तर तुम्ही अलमचं पण वाक्य एक असं बनवून ठेवायचं. अलम परिश्रमेण. असं सोपंच वाक्य आहे, जे न मिस्टेक करता तुम्ही लिहिल्यास तुम्हाला पूर्ण मार्क मिळू शकतात. नंतर आहे स्नेह चार पप. यालाही अपेक्षा असते सप्तमीची. ज्याच्यावर प्रेम करणे त्याची सप्तमी वापरली जाते. सो जननी मयी म्हणजे माझ्यावर खूप प्रेम करते. मयी नितराम स्निह्यती. अशा प्रकारे तुम्ही वाक्य लिहू शकता. आणि कृती, याच्यापैकी दोनच कोणतीही वाक्य लिहायची आहेत. हे दोन किंवा कुठलीही दोन तुम्ही करू शकता. कृते. कृते म्हणजे फॉर द सेक ऑफ, आणि ह्याला पण अपेक्षा असते षष्ठीची. सो मम कृते किंवा देशस्य कृते सैनिकाः स्वप्राणान् त्यजन्ति. देशस्य कृते सैनिकाः ज्याच्यासाठी त्याची षष्ठी, हे लक्षात ठेवायचं. स्वप्राणान त्यजन्ति. अशा प्रकारे इथेही वाक्याचंही तुम्ही पूर्ण करू शकता.